मित्रांनो, रायगड म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड कोटांमधील राजसिंहासन. पण सध्या रायगड एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे वाघ्या कुत्र्याच्या मूर्तीचा वाद. छत्रपती संभाजीराजे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे सध्याचे, यांनी 2 दिवसापूर्वी रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचं शिल्प, जी मूर्ती आहे, हे काढून घ्यावी अशी मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर संभाजी भिडे यांनी या कुत्र्याचं शिल्प इथून हटवण्यास विरोध केलेला आहे. गुरुवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबातील वंशज भूषणसिंग राजे होळकर यांनी या पुतळ्यास येथून हटवण्यास विरोध केला आणि आता या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेतलेली आहे. त्यांनी तर अल्टिमेटम देऊन टाकलेला आहे की 1 मे पर्यंत हा पुतळा येथून हटवला नाही तर आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शन करू. तर काय आहे इतिहास, काय म्हणतात इतिहासाचे कागदपत्र आणि काय म्हणते लोककथा, या संदर्भात आज आपल्याशी मी बोलणार आहे. तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. वाघ्या कुत्र्याची कथा. शिव छत्रपतींचा निष्ठावान सखा. लोककथानुसार वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय निस्सीम असा, प्रिय असा, आवडता असा कुत्रा होता. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्या चितेमध्ये या कुत्र्याने उडी घेतली अशी एक श्रद्धा आहे, अशी एक लोककथा आहे. आणि त्यामुळेच शिवरायांचा तो एक अनन्यसाधारण असा भक्त मानला जातो आणि त्यामुळेच त्याची मूर्ती जी आहे ही रायगडावर बसवण्यात आलेली होती. 1980च्या दशकात शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेनं ही मूर्ती रायगडावर बसवली होती. ही मूर्ती राज्य सरकार किंवा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI ने अधिकृतरित्या बसवलेली नाहीये. शिवरायांच्या भक्तीची आठवण म्हणून आजही लाखो शिवप्रेमींच्या श्रद्धेची ही मूर्ती एक भाग आहे. वाद काय आहे तर काही इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते वाघ्या कुत्र्याने किंवा वाघ्या कुत्रा नावाचा काही असा प्राणीच नव्हता, कुत्रा नव्हता. या कुत्र्याने शिवछत्रपतींच्या चितेत उडी घेतल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, असे कोणतेही कागदपत्र नाही. काही लोककथेमध्ये किंवा काही नाटकातून हा उल्लेख आलेला असल्यामुळे ही मूर्ती तिथे लावलेली आहे आणि हा इतिहासाचा भाग नसल्यामुळे येथे ही मूर्ती नको म्हणून ही मूर्ती हटवावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सध्याचे वंशज संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे काही शिवभक्त, काही संघटना ह्या मूर्तीच्या बाजूने आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने गुरुजी संभाजी भिडे हे या मूर्तीच्या बाजूने उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ही मूर्ती फक्त एका कुत्र्याची नाही तर हे शिवभक्तीचं आणि निष्ठेचं एक प्रतीक आहे. या वादावर सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हा वाद काही नवीन वाद नाही. 2012 मध्ये देखील याच प्रकारचा वाद झालेला होता. त्यावेळेस ही मूर्ती हटवलेली होती, परंतु नंतर काही शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी ती मूर्ती तिथे परत आणून लावली आणि आता पूर्ण 14-15 वर्षानंतर हा वाद परत उफाळून आला. बघा, रायगड केवळ एक किल्लाच नाही तर संपूर्ण स्वराज्याची ती राजधानी होती. येथेच 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा येथे राज्याभिषेक झालेला होता. रायगडावरून संपूर्ण स्वराज्यावरती नियंत्रण ठेवण्यात येत असे आणि म्हणूनच रायगडास गडांचा राजा किंवा श्रीमान रायगड असे देखील म्हणतात. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक आहे. किल्ल्याच्या पवित्र स्थानी उभारण्यात आलेल्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक मागील काही दशकांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतिहासाचा जर अभ्यास केला किंवा इतिहासाचा जर मागोवा घेतला तर या वाघ्या कुत्र्याविषयी आपल्याला फारसं काही लिखाण मिळत नाही. समकालीन बखरीतून किंवा त्यावेळेसचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामधूनही नाही आणि नंतरही नाही. 1905 मध्ये सर्वात आधी या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख असल्याचे दाखले मिळतात आणि त्यामुळेच या समाधीविषयी खूप वाद निर्माण होतो. काही इतिहासकारांचं, काही अभ्यासकांचं आणि काही संशोधकांचं म्हणणं आहे की या संदर्भात डॉक्युमेंट्स आहेत. काही जर्मन लेखक आहेत ज्यांनी ह्या कुत्र्याच्या समाधीविषयी लिहून ठेवलेलं आहे, पण अजून हे डॉक्युमेंट्स जे ते पाहिजे तशा पद्धतीने प्रसिद्ध नाही किंवा त्यावर अजून अभ्यास करता आलेला नाही.
पण ही वाघ्या कुत्र्याची समाधी शिवभक्तीचे स्वामीनिष्ठेचे एक प्रतीक असल्यामुळे सरकारने योग्य पद्धतीने योग्य असा आणि महत्वाचा असा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे असं या निमित्तानं म्हणजे लोकांचंही म्हणणं आहे, मलाही असं वाटतं. ज्या छत्रपती संभाजीराजेंनी हा वाद उचलून काढला, त्यांनी जे अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना मी एक समाधी दाखवू इच्छितो. या आहेत थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांची समाधी आणि त्यांचे जे वंशज आहे संभाजीराजे यांनी निवडणूक आयोगाला दाखवलेली संपत्ती आहे 342 कोटी. मला त्यांच्या पैशाशी काही घेणं देणं नाही, पण किमान ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचा विचार केला नाही, तुमचे ते पूर्वज आहेत आणि तुमच्या पूर्वजांचं नाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराणी ताराबाई. अशा महाराणी ज्यांनी ज्यावेळेस शिवछत्रपती नव्हते, संभाजी महाराज नव्हते, राजाराम राजे नव्हते, त्यावेळेस स्वराज्य टिकवून ठेवलं आणि त्यांची समाधी जर या पद्धतीने धूळ माती ऊन वारा पाऊस खात असेल तर तुम्ही त्या समाधीकडे पाहिलं पाहिजे. वाघ्या कुत्र्याची समाधी कधीही हटवता येईल, जर त्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे नसतील तर बिलकुल हटवता येईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही, खूप मोठा असा विषय नाही. परंतु तुमच्या पूर्वज असलेल्या ज्यांनी स्वराज्य टिकवून ठेवलं, ज्यांनी स्वराज्यासाठी एक बाई असताना पाठीला ढाल बांधून हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वारी करत त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेबाशी लढा दिला आणि त्यांची समाधी या स्थितीत असणं तुम्हाला शोभतं का? दुसरीकडे मुस्लिम लोक पहा, मुघलांचे वंशज आज कुठे सायकल रिक्षा चालवत असतील, कुणाच्या घरचे भांडे धुत असतील, पण त्यांनी त्यांचे थडगे त्यांच्या कबरी कोणत्या परिस्थितीत आहेत ते बघा. त्यांनी त्यांच्या औरंगजेबला हुमायूनला किती मोठा करून ठेवलेला आहे आणि आपले एक निवडून आलेले खासदार म्हणतात की जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिल्यानं काय फरक पडणार आहे? फरक मानसिकतेचा आहे, फरक तुमच्या मनात त्यांच्या संदर्भात किती श्रद्धा आहे त्याचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, वाघ्या कुत्रा हा केवळ एक लोककथा आहे की शिवभक्तीचा एक प्रतीक आहे? ही मूर्ती तेथेच असावी की काढून टाकायला हवी? आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय.